आमदार महोदयांनी नुसते केस कापले आणि ते चर्चेत आले। जेसीबी समोर केस कापत बसलेल्या राम कदमांची का होते चर्चा? मंडळी, हे आहेत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहणारे भाजप आमदार राम कदम। राम कदमांनी केस कापले आणि त्यांची चांगली चर्चा सुरू झाली आहे। आता तुम्ही म्हणाल, आमदारानं केस कापल्याचं काय नवल, पण राम कदम यांचं हे केस कापणं जरा विशेष होतं। कारण राम कदमांनी खास प्रण करत केस न कापण्याचं ठरवलं होतं। त्यामुळे आज जेव्हा त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला तेव्हाच केस कापले असं ते म्हणतायत। हेच प्रकरण नेमकं काय आणि त्यांनी केलेला प्रण काय होता हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात। घाटकोपरची दहीहंडी आणि दहीहंडी दरम्यान केलेल्या वक्तव्यांमुळे राम कदम हे अनेकदा चर्चेत आलेत, पण गेले काही दिवस त्यांच्या वाढलेल्या केसांची चर्चा होती। राम कदम यांनी स्वतः आपल्या नव्या लुकचे फोटोही शेअर केले होते। काहींनी तर राम कदमांची ही खास हेअरस्टाईल असल्याचं म्हटलं होतं, पण नंतर राम कदमांनी स्वतःच आपल्या या नव्या हेअरस्टाईल बद्दल माहिती दिली होती। घाटकोपर मतदारसंघात पाण्याच्या मोठ्या समस्या होत्या। या समस्यांमुळे नागरिक वारंवार तक्रारी करायचे आणि त्यांना अडचणींना सामोरं जावं लागायचं। त्यामुळे राम कदम यांनी लोकांना पाण्यासाठी काम करण्याचं आश्वासन दिलं आणि एक प्रणही केला। जोपर्यंत पाण्याची व्यवस्था होणार नाही तोपर्यंत मी केस कापणार नाही असं स्वतः राम कदम यांनी घोषित केलं आणि त्यांनी आपले केस वाढवले। जोपर्यंत माझ्या घाटकोपर मतदारसंघात पर्याप्त पाणी मिळत नाही तोपर्यंत मी डोक्याचे केस कापणार नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे। लवकरच 50 पेक्षा अधिक पाण्याच्या नवीन टाक्यांचं काम सुरू करणार, अशी पोच राम कदम यांनी 2 वर्षांपूर्वी टाकली होती। अखेर आता राम कदमांच्या घाटकोपर मध्ये पाण्याच्या टाक्यांचं काम सुरू झालंय। त्यानंतर त्यांनी थेट जिथं टाकीचं काम सुरू झालंय तिथंच केस कापण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी तिथं गर्दीही झाली। केस कापल्यानंतर राम कदम नेमकं काय म्हणाले ते पाहूयात। एका बाजूने 36 लाख लिटर टाकीमध्ये पाणी येत आहे तर दुसऱ्या बाजूने लोकांना पाणी देत आहोत। मुंबईमध्ये 1,08,00,000 लिटरची एकाच ठिकाणी पाणी पुरू शकेल अशी क्षमता असलेली टाकी ही फक्त मुंबईत विक्रम कारखान्याकडे होते। आज पाण्यासाठी केलेल्या प्रतिज्ञेनुसार मी पाण्याच्या 2 टाक्यांचं काम सुरू केलंय, त्याच ठिकाणी माझे केस कापतोय। या टाक्या 2 वर्षांपूर्वीच झाल्या असत्या, मात्र काही लोकांनी मुद्दाम विरोध केला। त्याचा त्रास अर्थात लोकांना झाला। मात्र शेवटी अनेक जागा शोधल्या, प्रत्येक ठिकाणी अडचणी आल्या। शेवटी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो आणि माझ्या लढ्याला यश आलं। संपूर्ण घाटकोपरची जीर्ण झालेली जुनी पाईपलाईन बदलण्याचं कामही सुरू झालंय, असं राम कदम यांनी स्वतः आपल्या सोशल मीडियावरून सांगितलेलं आहे। दरम्यान राम कदम यांनी याच्याही पुढे जाऊन आणखी एक गोष्ट केली आहे। आपले कापलेले केस आपण कॅन्सर रुग्णांना त्यांच्या आवश्यकतेनुसार देणार असल्याचंही त्यांनी घोषित केलेलं आहे। तर मंडळी, असा होता हा सगळा प्रकार। त्यामुळे आता तुमच्या मतदारसंघातल्या प्रलंबित कामांसाठी तुमच्या आमदारांनी असा प्रण केलाय का ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।